मला आता सांगितलं पाहिजे अतुल सत्ताची बरोबर तुम्ही काय करू शकणार आहे नक्की तुम्ही बरोबर करू शकणार नाही शिंदोर शहरामध्ये सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली सर्व थोर पुरुषांच्या कामाने लावल्या सर्व थोर पुरुषाच्या नावाने कुटुंबाचे तयार केले एवढंच काय परंतु अजिंक्याच्या पायथ्याशी 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माननीय सरकार साहेब निर्माण करतात 63 कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक माननीय सरकार साहेब तयार करतात अरे माननीय सरकार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले या नारायणाला राज एक मुस्लिम माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभा करतो आणि हे म्हणतात या पुतळा सरकारने उभा केलेला आहे हा मुसलमानाचा पुतळा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अशा पद्धतीने होता राष्ट्रशिवाजी तुम्ही एक पुतळा उभा केला तर दाखवा आम्हाला 100 कोटी रुपयाचं स्मारक उभा लावलेलं आहे त्यांच्या गोळ्यामध्ये सर्व खून आणलेलं आहे त्यामुळे मला आपल्याला विनंती करायची बंधू भगिनींनो की अशा पद्धतीनं जाती धर्माच्या नावावरती या ठिकाणी निवडणूक घेण्याचा प्रयत्न करतो काही आपल्या सत्तेच्या लोकांनी काही जाती धर्मामध्ये भांडणं मराठ्यांच्या उद्यामध्ये ओबीसी निर्माण केलं ओबीसीच्या उद्यामध्ये मराठा उभा केला हिंदूंच्या उद्यामध्ये मुस्लिमांच्या उद्यामध्ये हिंदू सुवर्णाच्या उद्यामध्ये संपूर्ण दलितांच्या उद्यामध्ये सुवर्ण कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे आणि मी त्या भागातून जाण्यातून आलो त्या भागामध्ये सर्व समाजाची आंदोलनं पेटलेली आहेत एक गाव असं एक त्या गावामध्ये ओबीसी मराठा अध्यात्म राहतात त्या गावात पहिल्यांदा दोन्ही बाजूला जातो भेटतो त्या ओबीसीने सांगितलं की आमचा मराठ्याचा रामचा शोध झाला मराठाकडे गेलो तर मराठे म्हणतात की आमचा आणि ओबीसीचा रामचा बंद झाला अरे हे पाप कोणाचं आहे हे पाप कोण उभा केलेलं आहे जातीमध्ये धर्मात भावना कोण लावत आहे त्याचा विचार करण्याची वेळ निश्चितपणे आता आलेली आहे आम्ही बाकी सर्व आमच्या भगिनी रजनीताईंनी अर्चनाताई योग्य होतीलच परंतु या माध्यमातून तुम्हाला सत्तार साहेबांना एक वेगळ्या पद्धतीने ताकद द्यायची सत्तार साहेबांना हिंमत ताकद द्यायची मला सांगत होते की आम्ही याकडे अजून गेलो नाही मला सत्तार साहेब तुम्ही एकटे पालक नाही त्याचे हे जमले हे सर्व आंबेडचे पालक आहे सर्व आंबेडकर समजून घेणार आहे जो माणूस रात्रंदिवस तुमची काळजी करतो आता पर्यायाने तुमची जबाबदारी आहे आमेरची आणि या सर्व भगिनीचे भावाची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे मला खात्री आहे स्वतःसाठी चिंता करायची गरज नाही मला खात्री आहे की निश्चितपणे मी ज्या सांगितल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास आपला हा गट या ठिकाणी निर्माण करेल आपण सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान करावं एवढं आव्हान करतो मला एका लक्षात असल्यामुळे इथून परवानगी घेऊन जातो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सभापती आमचे राजीव राठोड हे आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करतील राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरु संत सेवालाल महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते मराठवाड्याचे पुत्र सुरेगाव शिल्लोडचे कैवारी आदरणीय आमदार
अध्यक्ष समीर भैया, उमेदवार अनिल भैया, माझे मित्र रामू अण्णा गव्हाणे आणि सर्व व्यासपीठ, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील काळे, 25,000 कोटीच्या विकासावर सोयगाव सारख्या सोयगाव सारख्या तालुक्याचे विकासात्मक योजनामुळे एक मार्गदर्शकाचा तालुका झाला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून एकच रस्ता सोयगाव तालुक्याला आहे. 75 वर्षात तो झाला नाही. 650 या ठिकाणी काही लोकांचं मला परिचय असेल की शिवसेनेच्या 7 दिवसापूर्वी सुद्धा पोट होतो गटागटाचा जो वाट जिल्हा होतो. साहेब मला खूप दिवसापासून बोलत होते आमच्याकडे या, गोळाराव पाटील माझे मित्र आमच्याकडे या, सगळ्या माझे मित्र पण माझा चालतो कसा, बोलतो कसा, गडबाई सारखा माणसासारखा. आता कोकणाच्या जिल्ह्यावर 45 वर्ष. अरे आईची शपथ, मला 25 वर्षापासून लोक निवडून देतात. माझी 45 रजिस्ट्रेशनच राहिल्यावर हा यंत्र एक राम मंदिरचा पुजारी आमच्या सोयगावला इकडचा, तुझं खानदान राम मंदिरचा पुजारी होता आले. तो हे पाकिस्तानचे मुसलमान आहे, तो हिंदूचा मुसलमान आहे. भाजप किती लबाड आहे याचा विचार किती बेकार आला माहिती आहे. मग मी काय सांगतो लोकांना, आपले बाप जाते एवढे नव्हते. देश स्वातंत्र्य व्हायला किती दिवस झाले? 76 वर्ष. आपल्या बापदादाकडे मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक होतं ना काही? खरंच सांगायची शपथ घेऊन एक मराठवाडा पेपर येत होता, तो दुपारी यायचा त्यावर किती शाही पुसून जायचे. तरी आपले बापदादे यांना मतदान करत नव्हते. तिथे 2 काँग्रेसवाल्यांना करून द्यायचे, पण भाजपला करायचे. काही अटल बिहारी सारखे सोडले, अटल बिहारी सारखे सोडले पुरोगामी होते. इंदिरा गांधींनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं आणि हिंदूचं नेतृत्व करायला दिलं होतं. ती भाजप राहिली का आता? 40% राष्ट्रवादीचे लोक आहेत, 40% काँग्रेसचे, 20% शेंडे आणि भाजपच्या शेंड्या उठून टाकला सरकार. बोले तैसा चाले त्याची बदलावली पाहू. म्हणून जिल्हा प्रमुख सोडून या माणसाने माझ्या मुलीला सभाप्रमुख करण्यासाठी कुठला माझ्या आयुष्यात मतदान नाही केलं. मी अजून तुम्ही सुद्धा दाबेल नाही. माझा ऐकून लोकांनी दाबले असतील तो पाठ वेगळा आहे. मतदान नाही केलं म्हणजे हे असा दूरदृष्टी असलेले नेते. अर्जुन पाटील सरपंचाच्या पुढे कोणती निवडणूक जिंकली दाखवा मला. आज महाराष्ट्राच्या अग्रगण्य नेत्यामध्ये जिल्हा बँकेचा चेअरमन सर्वसामान्य ही गव्हाणी ताई. 7,000 मुसलमानाचे मतदान 7,000 पाटलाचे मतदान ओबीसी घरी मागच्या वेळी केला. श्रीराम महाजन जिल्हा परिषदचा अध्यक्ष, केशव तायडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष केला. मराठा समाजाचे हे काय पाकिस्तानचे मराठे आहे का? आता मागासवर्गीयाचं सांगतो मी. बंजारा माझ्या मुलीला तिकीट दिलं, सभापती केलं, पहिल्या पक्षाने केलं, कारण तेवढं 36 वर्ष सगळं त्याच्याने केलं ना.
हे झालं. तो गोपी सारखा त्याच्याकडे 3 एकर जमीन आहे, त्याला जिल्हा परिषद निवडून स्वतःला 8,000 मुसलमान मुसलमानासोबत चालतं तुम्हाला. मुसलमानाचं उभं राहिलं तर तुमचा मुसलमान चालतो तुम्हाला तिकडे भाजपचा. हे विधानसभेपासून माझं मन विचलित झालं. 15 महिन्यात हळूहळू साहेबांनी मला इतकेच एकर जवळ घेतात कुसुमच त्याला काय याच्या नांदी लागून होता अभयवासी ते 2-3 गाड्या आहे आमच्या सेवालाल महाराजांचे 50 कोटी रुपयाच्या सेवालाल महाराजांचं स्मारक बनवलं. 2 बंजारा समाजाच्या लोकांना उमेदवार दिली. कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले जिसकी संख्या भारी उसकी ज्यादा हिस्सेदारी. त्याच्यामध्ये बोललेलं आहे त्या समाजाला त्या पद्धतीने न्याय देण्याचं काम सरकार साहेबांनी. विकास तर 16-25,000 कोटी काय आणखी 50,000 कोटी आणून द्या घरून आणता का म्हणतात लोक. पण त्याला एवढी बुद्धी कळत नाही किती मंत्रालयात चक्र मारावं लागतं. ते कोणी म्हणत ते हा रोड आला मतदान कळत. हो तुम्हाला कुशल पाहिजे शिंदोडवासियांना. हा शेजारचा जामनेर मतदारसंघ आहे ना. 7वें आमदार आहे गिरीश महाजन. मेडिकल कॉलेज जाऊ शकता. रावसाहेब दानवे मेडिकल कॉलेज जाऊ शकता. मेडिकल कॉलेज मुख्यमंत्री दर्जाचे लोक पैशाने पहिले तर मुसलमान आहे, दुसरी सारी सिंधीची पार्टी आहे. पहिले तर तुला काँग्रेस होतं. संकल्पना असली पाहिजे मनामध्ये. विकासाची जनसेवेची संकल्पना असली पाहिजे. लोक पण मोठं करण्याची वृत्ती असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील मला. पण मिळत मित्र भाजपला मतदानाला मी कट्टर हिंदू आहे. मग आमची युती कधी तुटली. मी 36 वर्ष शिवसेनेत होतो. 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले. शिवसेना भाजपची युती तेव्हा तुटली नाही तुटली खरं सांगा तेव्हाच तुटली ना. मग 4 वर्षात आम्ही मी हिंदुत्वादी मी आता मुसलमान झालो का. धंदे शिंदे साहेबांना काय काय करायचे काय करतो. 70,000 कोटीचा घोटाळा स्वर्गवासी अजितदादांना विलंब आलेला होता. त्यांच्याकडे गेले की अशोक चव्हाण आदर्श घोटाळा असं हाणाण्यांना आलं की मत लावायला पायचे पदवी होती. खानगीची भाषेला बाहेर होती. पण आता माफ करा आम्ही भैया आमच्या सोबत झालेल्या सभागृहामध्ये माझ्या 25 वर्षाचा अनुभव आहे. आता मी साहेबाला उल्लू करून टाकतो. तिकडचा त्याच्यावर मतदारांचं झालं. श्रीमताईला माहिती आहे आपल्याला माहिती आहे. आणि बरोबर मित्र आपल्या साहेबाला बळ द्या विकासाचा बळ द्या. अहो त्या माणसाने शिल्लोडला आमदार असून त्यांना हे भेटत नाही. कपाशीचं काय म्हणतो आपण ते लीडर CCI भेटत नाही. आणि सोयगावला देऊन टाकला. पण ते रस्त्यावर बसले आंदोलन करत सत्ताधारी आमदार ते घाबरत नाही कोणाला. धन्यवाद. 7 तारखेला दोघे धनुष्यबाण मावा एवढं बोलतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर सर्वांचे भगविदाते आणि मूळ माझ्यातून नामदार सत्ता साहेब आपल्याला इतक्या विराट सभा जेव्हापासून अंबईला येतो इतकी मोठी सभा मी पहिल्यांदा पाहू लागलो. एक आमचा कार्यकर्ता आमच्या बहिणी सर्व तरुण हे जे माझ्यावर तुम्ही उपकार करू लागले याची परतफेड 4 वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही त्याची गवाही आज मी आपल्या सर्वांना देतो. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वेगवेगळ्या गरीब दीन दुबळे शेतकरी शेतमजूर
प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना मी समाज वाईज न्याय देताना कुठेही कमी पडत नाही. परंतु गुलाबराव और आमचे मित्र अच्युतराव, आमचे दुसरे राजूजी राठोड, आपल्याकडचे अनेक नेते, आमचे सिद्धू अग्रवाल असतील, दामोदर गव्हाणे असतील, समीर आमिर सर, या सर्वांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, यामध्ये आपला मुद्दा आहे विकास. अरे आमठाना टू अन्वयापर्यंत हे सिमेंट कॉन्क्रीट कधी आपण बघितलं होतं? तुम्ही क्वालिटी पहा, रोडची क्वालिटी पहा तुम्ही कशी आहे. या ठिकाणी आरोग्य सेवा नव्हती. माझ्या 5 मिटिंगा झाल्या सरपंच नेत्यांसोबत, गावाच्या प्रमुख लोकांसमोर. ते म्हणले मला बोलले पीएससी साठी जमीनच नाहीये. मी म्हणला रे किती दिवस हे करणार. 2दा असं झालं, आपली पीएससी मंजूर होते आणि जमीन अभावी झाल्या, कॅन्सर रद्द होते. आम्ही फार मुश्किलने त्याला मंजुरी देतो. आज आपण पाहिलं असत, कमी मार्केट कमिटीची जमीन 1 कोटी रुपये मार्केट कमिटीला दिले आणि पीएससीचं काम चालू आहे तुझ्या समोर आहे. त्या ठिकाणी डॉक्टरचे क्वार्टर भव्य हॉस्पिटल बनवू लागलो. इथं कदाचित उपचार प्राथमिक आरोग्यामध्ये झाल्यानंतर त्याला काही पगडा वेगळा रोग असला, काही बिमारी असली मोठी, मग त्याच्यासाठी मध्ये 500 कोटी रुपये खर्च करून मेडिकल कॉलेज. अरे एक वेळ होती माझ्याकडे ही दवा इंजेक्शन गोळ्याला पैसे नव्हते. आज मी गरिबांसाठी तो हॉस्पिटल यासाठी करून लागलो. माणसं येतात जातात, पुढारी येतात जातात, परंतु काही कामं असे असतात जमीन मैंने दान किया, 100 इंच के ऊपर कितने झगड़े चलते हैं. एक 10 गुंठेवर किती भांडण होतात गव्हाणे साहेब. माझ्या मुलाची, माझ्या बायकोची परवानगी घेऊन त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला दिली. ही आता प्रॉपर्टी माझी नाहीये. मी आज ट्रस्टी आहे, उद्या कोण राहील याची गॅरंटी नाहीये. परंतु काही काम असे करावे लागतात की आपल्या सत्ता आल्यानंतर त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे. आज आपण बघतोय, पहिले मी आलो होतो इथे कसा रस्ता होता. हा समोरचा रस्ता त्या विरोधी लोकांना दिसत नाही, त्यांचे डोळे आगळे आहेत, त्यांना विकास दिसत नाही, फक्त जात पाहतात. या ठिकाणी सर्व धर्म जातीच्या लोकांच्या दुकान आहे, व्यवहार आहे, मार्केट आहे. या कॉम्पिटिंग केला काही हिंदू आपले काही मित्र नाराज बी झाले का तुम्ही आमचा अधिकारी तुमचा अधिकारी काळाची तुमच्या दुकानात ठेवा. परंतु जाणारे येणारे आपला गाव मुंबई आहे, तुमचा गाव मुंबई सारखा दिसायला पाहिजे. यासाठी आज तुम्ही इतकी मोठी विराट सभा घेण्यासाठी आपल्याकडे जागा होती का? हे जर आपण थोड्या दुकाना कमी केल्या नसत्या हे झालं असतं का? या ठिकाणी पाणी वाहत होतं. इथून 30 वर्ष अगोदर मी पाहिलं, मोठा पाऊस पडला इथून पाणी जायचं. आज आपण नाणेगावापासून, कंदाऱ्यापासून, घटावळीपासून आज तुम्ही प्रत्येक गावात पहा. भराडीपासून निघालो तर इथलचा रस्ता पूर्णमधला पाणी हलत नाही. काही पुलाची कामं अजून दुरुस्ती बाकी आहे. हे जे पूर्ण आपण नियोजन करू लागलो, त्याच्याबद्दल कोणी बोलला. मुसलमान एक धर्म, एक जात, वेगवेगळ्या आजच्या पंतप्रधान असतात, मुसलमानाचे नाही का? मुख्यमंत्री आहे ते मुसलमानाचे नाही का? बरं मुसलमान आहे, चप्पल भी पहनता है, टोपी भी पहनता है, उसको जीएसटी है ना. हे समाज तर डबल टॅक्स भरतो, इकडे जीएसटी भरतो, इकडे जकात द्यावी लागते. आम्ही कोणाच्या धर्मावर कधी टीका टिप्पणी केली असेल तर जरूर आमच्यावर कारवाई करा.
मुर्डेश्वरचं बोलणार नाही. 31 कोटी कशाला घेऊ लागले मुसलमानाच्या शिफारशीने? 100 कोटी रुपयाचा शिव स्मारक बांधू लागलो. आता मंत्री महोदय बोलले, आमचे मित्र अर्जुनराव बोलले, त्यांनी पाहिलं, त्यांनी बोलले शिवसृष्टीचं काम बोलवले. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक करू लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत काय केलं? तोच इतिहास मी जगासमोर आणू लागलो. जगासमोर, देशासमोर नाही, फक्त महाराष्ट्रासाठी नाही, आपल्या जिल्ह्यासाठी नाही, जगासमोर त्याची आठवण झाली. कारण की 67 देशाचे लोक त्या नेहमी पाहायला येतात. त्या 67 लोक, त्या 67 देशाचे लोक पाहतील. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या भाषेमध्ये सर्व व्यवस्था करू लागलो. त्याच्याबद्दल मी म्हणतो, बाबासाहेब राष्ट्रीय पुरुष आहे. त्या बाबासाहेबांच्या बद्दल मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु त्या महामानवांनी जी घटना दिली, या देशाचा गरीब असाल, या देशाचा श्रीमंत असाल, त्यालाही 1 मताचा अधिकार दिला. म्हणून माझ्यासारखा अल्पसंख्याक माणूस 5 वेळेस इथे हिंदू समाजाचे लोकही जे नेते होऊन गेले, कोणी 5 वेळेस आमदार झाले. हे जे मी तुम्हाला बोलू लागलो, 1 वेळेस विधान परिषद 6 वर्ष आणि 4 वेळेस विधानसभा, 4 वर्ष बाकी. सुदगिरनी बोललो, तुम्ही 3% भराडी रोड पासून अमरावती याच्या कन्नड रस्त्याला काम इतका मोठं चालू आहे. हे जे करू लागलो, जिनिंग पहा, 48 बियाची जिनिंग, तिकडे 36 ची. मी जे बोलू लागलो, आता टाइमच 20 मिनिटं आहे. बच्चे मंदिरावर छोटी गौरी सुनाने दी मेरे नाम की स्टोरी तो आराम से और एक घंटा मैंने जो किया उसकी अगर थोड़ी सी बात यहाँ का किसान, आपल्या या गावाचे शेतकरी असतील, या तालुक्याचे शेतकरी असतील, तुम्ही प्रत्येक वर्षी कधी सातत्याचा पाऊस, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, प्रत्येक वर्षी पैसे दिले नाही दादा, पैसे दिले नाही. प्रत्येक वर्षी 7 बाऱ्यामध्ये ज्यांची ज्या पिकाची नोंद आहे त्याची नुकसान भरपाई देणारा महाराष्ट्राचा पहिला आमदार. पीक विमा 1 रुपया करणारा महाराष्ट्राचा पहिला कृषी मंत्री. त्याची काही गाडी ठेवणार नाही. सर्व मुसलमान आहे, सगळे शेतकरी. आपण पाहिलं नमो योजना, पंतप्रधान महोदय 6,000 रुपये देत होते. मी कृषी मंत्री असताना लातूरला घोषणा केली, महाराष्ट्राचा राज्य सरकार पण 6,000 रुपये देऊ शकतो. मी शेतकऱ्याला सन्मान योजनेमध्ये 6,000 ची घोषणा केली. माझ्यावर काही लोक नाराज झाले, मुख्यमंत्री नाहीये. मी शेतकऱ्याला देऊ लागलो. कोणत्या शेतकऱ्याकडून कमिशन मागतो मी? आपण जे ज्या योजना दिल्या कधीही आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याने त्यांना पैसे पडावून शाळा आणले, कॉलेज आणले. तुमच्या गावात एक कॉलेज आला, इथल्या मुली पहिले शिक्षण घेत नव्हत्या, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी आपण त्या ठिकाणी सिनियर कॉलेज आहे. याचा म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण सिनियर कॉलेजमध्ये मुसलमान शिकतात का? हे कमजोर कमकुवत माणसाचे लक्षण आहे. मैं कभी कभी एक शेर बोल देता हूँ, बेहद बेवजह मैं हंसते रहता हूँ, आधे दुश्मनों को ऐसा ही मानता हूँ. मैं कार्यकर्ता हूँ, मैं लोगों का सेवक हूँ. ये जो मुझे वोट देते हैं वो मेरा कान पकड़ सकते. ज्यांनी मला मतदान दिलं ते सर्व माझा कान देऊ शकतात. कारण की त्याच्या मतामुळं मी
त्या सभागृहात गेलेलो याची आठवण मला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी बोलणारा पहिला आमदार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मीच आहे. सरकारला आठवण करून दिली की आपण वचननामा दिलेला आहे 7/12 कोरा करण्याचा. मग शेतकऱ्याचा कर्जमाफी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्यासारखा आमदार त्या सभागृहामध्ये बसू शकत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सरकार भाई त्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये मुस्लिम शेतकरी एका त्याच्यासाठी होतो का त्याच्याबद्दल बोलणार. जात पात धर्म हे जरूर पाळायला पाहिजे. हिंदू धर्माने त्यांच्या समाजाची पूजा पाठ लग्न कार्य धार्मिक कार्यक्रम जरूर करायला पाहिजे. पण निवडणुका तशा नसतात. निवडणुकीमध्ये तो काम करत त्याच्या पाठीमागं उभा राहा नाही तर हे लोक तुम्हाला कलाव जे कारखाना माणिकदादा पालोदकरांनी बनवलं तुम्ही सर्व त्याचे गवाह. इकडे कमी शेअर्स आहे पण अनेक ऊस पिकवणाऱ्या पट्ट्यामध्ये ज्या लोकांनी 2000 रुपयामध्ये शेअर घेतला त्यावेळेस एकरी भाव जमिनीचा 2000 रुपये करत आज काय हाल केले यांनी बघितलं तुम्ही. यात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तो कारखाना विकला बंगालमध्ये काढला. समोरची जमीन 20 लाख रुपये एकरने विकली आणि आता त्यांचे दलाल 3 कोटी 25 लाख रुपये एकर. हे शेतकऱ्याचा पवित्र मंदिर लुटणाऱ्या लोकांचा हिशोब घेण्यासाठीच तुम्हाला ही 7 तारीख या 7 तारखेला आपल्याला तो हिशोब घ्यावा लागला. आपण जो कर्जमाफी करू लागलो बँकेचे चेअरमन समोर बसलेले 5,000 करोडच्या बँकेचा चेअरमन एक महाराष्ट्राच्या बदला राहणारा मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता मी तो डायरेक्टर होतो तर मी म्हणून करू शकत नव्हतो. मी ज्या वेळेस यांना बनवलं मी करू शकत. श्रीराम पाटील महाजन यांना मी पुऱ्या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा राज्यमंत्र्याचा दर्जा केशवराव पाटील त्यांना दिला. हे सर्व मी 4 नाव आज आमचे दाभाडे साहेब त्यांना दिला. दामोदर नागात गव्हाणे मीटिंग मध्ये ईमानदार आदमी को इनाम मिलता है. यहाँ से हो रहा हो आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून जे काम होतात त्या कामामध्ये आपल्याला सिंहाचा वाटा त्या पोटामध्ये काही असतं पोटामध्ये काही असतं परंतु भगत लावणाऱ्या पोटामधला तो जो गॅरंटी आहे ती गॅरंटी ओरिजिनल आहे. त्या गॅरंटी मध्ये फरक पडू नका. मी जे गुरु लागलो मी जे केलं जे करणार आहे गॅरंटी राजूने शब्दामध्ये कालपर्यंत टेमा करू लागले आता भाजप करू लागले. अरे तुम्ही आमदार राहिले विचारामध्ये मनातले जनतेच्या मनातले जनतेची पंचायत समितीची मला माझ्या आयुष्यामध्ये विधानसभा लढणारा पहिला माणूस पंचायत समितीमध्ये लढताना मी पाहिला. त्याच्यापेक्षा तुला बघल्यावर भरोसा आहे ना. पाटलांनी एक शब्द लाखोचा मोलाचा अचूकराव बोलले मी तुम्हाला गॅरंटी देतो या राज्यामधले जे 10 मतदारसंघ असतील जिल्हा परिषदेचे राज्यामध्ये त्यामध्ये अंबाई नावाचा एक जिल्हा परिषद सर्कल असा राहील. सर्व राज्य सरकारच्या योजनेची अंमलबजावणी. मी आता अजून तुम्हाला एक घोषणा करतो आमेरचं ऑफिस आपल्या शाळेच्या समोर बना राहण्यापासून तर ऑफिस पर्यंत त्या ठिकाणी कोणाचेही काम तुम्हाला तहसीलमध्ये जायची गरज पडणार नाही.
तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायची गरज नाही. कलेक्टर कमिशनर जे काम होतील तुम्ही एकदा त्या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये नोंद केली. आपल्या शाळेमध्ये घरपोच तुमचे काम होतील. घरपोच तिथे जायची गरज नाही. या मतदारसंघामधला प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला मी हेल्थ कार्ड देणार आहे. आम्ही नेहमी नियोजन करून जगला शासनाचे 10 वेगळे त्याच्या स्वतःच्या गॅरंटीवर या मतदारसंघाच्या लोकांना 5 लाख रुपये खर्च करण्याचा 5 रुपये द्यायची गरज नाही. हेल्थ कार्ड दिला मेडिकल कॉलेजमध्ये तुमचा पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे. हे करू शकता का? काही लोक तर फक्त व्यास खाऊन खाऊन परेशान आहे. त्यांचा चेहरा पाहायचा चेहरा पहा. मी जे बोलू लागलो खोटा असेल तर सकाळी पहा. आजपर्यंत कधीही ईश्वराला भगवान जे हे खटमाल जे रक्त पिणारे असतात गोरगरिबांचे यांना कधीही माफ करत नाही. कधीही माफ करत नाही. रामांना कवालेने मला सर्व स्टोरी सांगितली. आता याच्या घरी तर हे मी जे बोलू लागलो तुम्हाला गॅरंटी यासाठी देऊ लागलो या गॅरंटीमुळं तुम्हाला आमेर सारखा एक पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य तुम्ही उभं राहणार नव्हतं. खरं म्हणजे 100 लोक माझ्याकडे आले आणि त्याला बलजबरी उभा करायला सांगितलं. त्याची आईची तब्येत खराब आहे पण तरीही त्याला सांगितलं म्हणजे नाही लोकांची मागणी आहे तुला उभं राहावं. आणि माझ्या घरपत्नीची तब्येत खराब आहे. अनेक वेळेस विरोधी लोकांनी त्याच्या वेगळी अफवा उडवल्या. हे जे लोक आहेत यांना काही आई बहिणी आहे का नाही आहे हे मला माहितच नाही. परंतु अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही विधानसभेच्या वेळेस पाहिल्या असेल. विधानसभेच्या वेळेस या नीतीचा राजकारण खेळणारे मंडळीपासून सावध राहा. अरे हमको दुश्मन जिंदा रहने की दुआ करते हैं. ये बेवकूफ हमारे मरने की दुआ करते हैं. मैं सच्चाई बता रहा हूं. मी खरं बोलू लागलो. राजकारणामध्ये एक वेळेस 2 वेळेस कुणीतरी 4-4, 5-5 वेळेस कधी एखादा कोणा बोलला तो निवडून येत नाही. मला गेल्या निवडणुकीमध्ये मी इतक्या संकटाच्या काळामध्ये 81,364 हिंदू बांधवांनी 81,364 पहिल्यांदा इतका जातीवाद पाहिला. पण तरीही हिंदू बांधवाच्या भावना मी जवळून पाहिलेली आहे. जे माझे शिपाई आहेत ते कुणी कितीही जातीवाद केला जातीवादाला भीक आणणार नाही. इथच्या हिंदूच्या भरोश्यावरच मी ही निवडणूक करू लागलो. हे कमजोर कमकुवत लोक आहेत. जे राजकारणासाठी जाती धर्माचा वाद करतात. कारण की विकासाची काही विजन नाही. आता इथे अनेक गावामध्ये त्यांना मदत मिळाली, लीड मिळाली. एखादा टोपलावर वरून टाकला का त्यांनी? टोपलावर वरून टाकला का हे मी तुम्हाला तुमच्या गावामध्ये कोणीतरी उभा राहून सांगायला पाहिजे का आमचा बनकरने आमच्या घरासमोर एक मुरुम चिंता आणली का? नाही तर आम्हाला ज्यांनी ते सांगितलं आम्ही ते करतो. आमदार आपल्याकडे, खासदार बी आपला आहे. एक काम केलं नाही आवर्जून जबरदस्त आणि भोकर एक घटना दिला तर हे हाल झाले. मी समोर बी आलो. मी तर त्याचा प्रचार केला पण माझ्यावर आरोप करतात आम्हाला पाडतात. त्यावेळेस तुला पाडतात. पाण्यासाठी काही आम्हाला आता देवाजवळ जायची गरज आहे का? पप्पांकडे जायची, मुलांकडे जायची गरज आहे का? हे तर जिल्हा परिषदेचा विकासाचा केंद्रबिंदू हा अंबाई सर्कल बनणार. जिल्हा परिषदेचा केंद्रबिंदू त्या योजनेची अंमलबजावणी घरपोच करण्यासाठी
तुम्हाला याच्यापेक्षा काय पाहिजे? रोड पाहिजे, रस्ते पाहिजे, शेतीचे रस्ते पाहिजे, सिंचनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी सिमेंट बांध पाहिजे, केटीवेल पाहिजे, केटीवेल पूल पाहिजे, छोट्या मोठ्या गावाच्या पायाभूत मूलभूत सुविधा पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा, या 4 महिन्यामध्ये मी या तालुक्याचा एक घर पाणी 35 घराची गरज नाही. 40 वर्षाचं नियोजन करून मी त्या पाण्याची व्यवस्था केली. आणि खडकपूर्णा धरण विदर्भामध्ये, तुम्ही एक लक्षात घ्या की विदर्भामधून मी पाणी उचलून सिल्लोडमध्ये फिल्टर करून नगरपालिकेच्या तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 4 महिन्यामध्ये देणार असं त्याच्यामध्ये एखादी गॅरंटी आहे का? त्या याद्या वाचून दाखवतात, ही योजना आहे, ती योजना आहे, त्याच्यामध्ये 4 करायची आणि त्याच्यामध्ये एक दारुणा ड्रायव्हर. अरे वा, कालही मध्ये चांगला माणूस म्हणजे काय झाला मला नंतर फोन आला, असा माणूस नाही आहे. त्यांचे खासदार घाबरतात, आमदार घाबरतात. मी ते राक्षस नाही आहे, मी तो एक साधा कार्यकर्ता आहे. परंतु कुणाचा गेम कधी करायचा, कुठं करायचा, ज्यावेळेस मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो मी. आमचा मित्र आता गेला मुख्यमंत्री बदलण्याची, तरी एक खडखड करणारे खडकूच्या त्याचं काय? तुम्ही माझा कमीत कमी